महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांना समर्थन देण्यासाठी शनिवारी सायंकाळी गणपती घाट येथील सरस्वती प्रशालेच्या प्रांगणात महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन पाणीवेस तालीमच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर, आई प्रतिष्ठानच्या सृष्टीताई डांगरे, डॉक्टर उर्वशी किरण देशमुख, साक्षीताई विक्रांत वानकर, माजी शिक्षण सभापती संध्या गायकवाड, अरुणा सुभाष पवार, दीपाताई पंकज काटकर, शीलाताई देशमुख, प्रतिभा पसारे, रणजिता कोते, शोभा नष्टे, डॉक्टर किरण देशमुख, अमर पुदाले, माजी नगरसेवक विक्रांत वानकर, पाणीवेस तालीमचे अध्यक्ष उदय रुपनर, महादेव पवार, प्रसाद झुंजे, अमित लाडके, तरंजी खाने, शुभम वागदुगी, गुंडू हरसुरे, ओंकार पवार आणि पाणीवेस तालीमचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळेस या ठिकाणी आपल्या सरकारकडनं ज्या योजना आपल्या माता भगिनींना आणलं होतं, त्यावेळेस विरोधी पक्षाकडनं त्याचं खूप वाईट पद्धतीचं राजकारण या ठिकाणी करण्यात आलं। जेव्हा लाडकी बहीण सारखं एक चांगलं योजना आपल्या माता भगिनींना आपल्या संसारात काहीतरी हातभार आपल्या मोठ्या भावाकडनं मिळावं या भावनेतनं आपलं सरकार दिलं, तेव्हा विरोधी पक्षाचे लोक हा सरकार जे चांगलं योजना आणलेलं होतं ते बंद करण्यासाठी हायकोर्टमध्ये गेले, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात गेले। या ठिकाणी मला सांगू इच्छितो की आपले मुख्यमंत्री म्हणतात आपलं सरकार आल्यावर 1500चं 2100 करू, आणि यासोबतच सर्व माता भगिनींनी स्वतः साक्षी आहे की आपल्या माता भगिनींना ज्यांनी वाकड्या नजरेने बघितलेलं आहे त्यांना आपलं सरकार या ठिकाणी गोळ्या घातल्याशिवाय राहत नाही, अशा पद्धतीचं सरकार या ठिकाणी कार्यरत आहे। आणि अशा पद्धतीचं सरकार असताना आपल्याला एक विनंती करायचं आहे, या सोलापूर शहरात शहर उत्तर भागात मागच्या 20 वर्षापासून आमदार विजय देशमुख मालक काम करतात आणि त्यातले 7 वर्ष आपल्याला सत्ता मिळालं। 7 वर्षात या ठिकाणी अनेक विकास कामे केलेले आहेत। सोलापूर स्मार्ट सिटी करण्यात सगळ्यात मोठा ज्यांचा हात आहे हे आमदार विजय देशमुख मालक यांचा आहे, कारण ते पालकमंत्री असताना त्या ठिकाणी आपल्या आजचे उपमुख्यमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून सोलापूर स्मार्ट सिटीमध्ये घेतलं। आपल्या भागात आपल्या परिसरातले जे मूलभूत सोयी सुविधा मोठ्या प्रमाणात झालेले आहेत ते स्मार्ट सिटी अंतर्गत झाले। त्यानंतर सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न हा पाणीचा आहे। आपल्याला सर्वांना माहित आहे की 3 दिवसाआड 4 दिवसाआड आपल्याला पाणी मिळतंय, पण आज आपण पाहतो की दुहेरी जलवाहिनी हे आमदार विजय देशमुख मालक जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा 600 कोटी त्याला मंजूर केलं, आणि उपमुख्यमंत्री आजचे फडणवीस साहेब यांच्या पाठपुराव्याने या ठिकाणी आपल्याला 600 कोटी रुपये मंजूर झाले। आज 95% काम दुहेरी जलवाहिनीचं पूर्ण झालेलं आहे, आणि येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात प्रत्येक घराला 1 दिवसाआड पाणी मिळणार आहे। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्पना चाटी, संगीता जाधव, श्रद्धा अध्यापक, कविता अष्टगी, विजया माशाळकर, कीर्ती देशपांडे, अंजली गुरव यांच्यासह प्रभाग क्रमांक 8 आणि पाणीवेस तालीम येथील महिला मंडळींनी परिश्रम घेतले।